माझे नाव विलास कुलधरण. मी सनेज कंपनीमध्ये 2-3 वर्षापासून काम करत आहे. मी आता सिन्नर तालुक्यामध्ये मनेगाव या गावामध्ये आलो आहे कांद्याचा रिझल्ट पाहण्यासाठी. आपण तुझं अरुण जेजूरकर यांच्या शेतामध्ये आलेलो आपण कांद्याचा रिझल्ट घेण्यासाठी. हे स्वतः सांगतील काय रिझल्ट आलेला आहे सांगा तुम्ही. विलास कुलधरण यांनी मला गेल्या वर्षी पण या सनेज कंपनीचे प्रॉडक्ट आणून दिले होते. चांगला रिझल्ट मिळाला. तसेच ह्या वर्षी पण मी हेच प्रॉडक्ट वापरतोय. सध्या माझ्या कांद्याची परिस्थिती अशी आहे आणि चांगली क्वालिटी. रासायनिक शेती सोडून ऑर्गॅनिक शेती केल्यास जेणेकरून फायदा होईल सर्वांचा आणि सर्वांनीच करावं असं माझं एक मत आहे. का रासायनिक खतं वापरल्यामुळं शरीराला तकलीफ होती, कॅन्सर सारखे मोठमोठे आजार होतात. त्याच्यामुळं हे सनेज कंपनीचे प्रॉडक्ट वापरून आपण ऑर्गॅनिक शेती तयार करू असं मी सर्वांना विनंती करतो. पण तुम्हाला हे औषध वापरल्यानंतर मग तुम्हाला काय जाणवलं याच्यात? कसं आहे, याच्या रोग जास्त येत नाही, कांदे जास्त पातळ होत नाही, मरी जात नाही, प्रत्येक कांदा फुगवतो, सर्व एक साईज लेवल असते. हा फरक मला गेल्या वर्षी पण जाणवला होता. तर या वर्षी बी तसंच आहे. सर्व कांद्याची साईज सगळं बघू शकता. आता माझा 55 दिवसाचा कांदा झालेला आहे. ते 55 दिवसाचा कांदा ह्या परिस्थितीत आहे. आता कांदा पण पात भरपूर आहे आणि कांद्याचे मुळा पण आणि कांद्याची साईज पण भरपूर मोठी. कांद्याला फुटवा आता तुम्हाला मोजून दाखवतो तुम्ही जरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि खाली एक 11 पाती 11 बघा एवढा उंच आहे. कमीत कमी 2 फूट इतकी उंचीवर आहे. पिवळ सरपणा नाही आहे, क्वचित आहे. एक पान सोडून जवळजवळ 8 पानं तर क्लिअरच. कांद्याचा कलर कसं काय? कांद्याचा कलर आता तर थोडा आहे पण अजून काढायच्या टायमाला अजून चांगला दिसेल. धन्यवाद.